विदर्भातील वर्धा हा जिल्हा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या कर्मभूमीमुळे चांगलाच लोकप्रिय आहे. राजकीयदृष्ट्या सुरुवातीपासूनच काँग्रेसच्या ताब्यात असणारा हा गड गेल्या काही वर्षांपासून भाजपचा गड होता. वर्ध्यामध्ये असलेली काँग्रेसची सत्ता मोडीत काढीत भाजपने 2014 साली वर्ध्यात विजय मिळवला. मात्र महाराष्ट्रातील धक्कादायक निकालाचा वर्धा देखील हा एक भाग झाला. 2024च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि उभाटा गटाच्या शिवसेनेनं मूठ बांधली आणि भाजपचे रामदास तडस विरुद्ध काँग्रेसचे डॉक्टर अमर काळे अशा सामन्यात अमर काळे यांचा विजय झाला. त्यामुळे विदर्भातील वर्ध्यातही महायुतीला हार पत्करावी लागली. गेली 10 वर्ष प्रस्थापित केलेलं वर्चस्व एका क्षणात भाजपच्या हातून निसटलं. त्यानंतर आता विधानसभा तोंडावर असताना विधानसभेतील त्यांचं वर्चस्व कायम राहावं यासाठी महायुती आतापासूनच चिंतन करत असल्याचं समोर दिसून येत आहे. मात्र लोकसभेच्या या धक्कादायक निकालानंतर विधानसभेत महायुतीला टिकून राहणं आणखीन जड असू शकतं, हे सध्या राज्यातील एकूण राजकीय वातावरणावरून स्पष्ट होत आहे. आता या विधानसभा 2024च्या पार्श्वभूमीवर कसं आहे वर्धा विभागातील विधानसभांचं चित्र, हेच आपण आज जाणून घेऊयात. विधानसभा 2024चा लेखाजोखा मांडूयात. नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र. ऐतिहासिक महत्त्व असणारा वर्धा लोकसभा मतदारसंघ अमरावती जिल्ह्यातील 2 आणि वर्ध्यातील 4 विधानसभा मतदारसंघांचा समावेश यामध्ये होतो. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट, वर्धा, आर्वी, देवळी आणि अमरावतीतील मोर्शी आणि धामणगाव रेल्वे या विधानसभा मतदारसंघांचाही वर्धा लोकसभा मतदारसंघात समावेश होतो. 2014च्या लोकसभा निवडणुकीत हिंगणघाट मतदारसंघात भाजपचे समीर कुनावार हे विजयी उमेदवार होते. आर्वीमधून काँग्रेसचे अमर काळे, वर्ध्यातून भाजपचे पंकज भोयर, देवळीमधून काँग्रेसचे रणजित कांबळे, धामणगाव रेल्वेमध्ये काँग्रेसचे वीरेंद्र जगताप आणि मोर्शीमधून भाजपचे अनिल बोंडे हे आमदार होते. म्हणजेच 2014च्या निवडणुकीत वर्धा विधानसभा मतदारसंघात भाजप आणि काँग्रेसचे प्रत्येकी 3-3 आमदार निवडून आले होते. यावरून 2019चे चित्र बघायचं झाल्यास धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघात 2019च्या निवडणुकीत भाजपचे प्रतापराव अडसद 90,832 मते मिळवून विजयी झाले. तर काँग्रेसचे वीरेंद्र जगताप यांना 81,313 मतांवर समाधान मानावं लागलं. म्हणजे 2014 साली पराभूत झालेल्या प्रतापराव अडसद यांनी 9,519 मतांनी पुन्हा त्याच मतदारसंघातून 2019 साली विजय मिळवला. विशेष म्हणजे 2014 मध्ये देखील या मतदारसंघात प्रतापराव अडसद विरुद्ध वीरेंद्र जगताप असाच सामना रंगला होता. त्यावेळी काँग्रेसच्या वीरेंद्र जगताप यांनी फक्त 974 मतांनी भाजपच्या प्रतापराव अडसद यांचा पराभव केला होता. 2019 मध्ये मात्र वीरेंद्र जगताप यांना मोठ्या फरकानं पराभव स्वीकारावा लागला. 2019 मध्ये मोर्शी विधानसभेत स्वाभिमानी कामगार पक्ष विरुद्ध भाजप अशी लढत पार पडली. या स्वाभिमानी कामगार पक्षाचे देवेंद्र भुयार 96,152 मतं मिळवून विजय झाले. तर भाजपचे डॉक्टर अनिल बोंडे यांना 86,361 एवढी दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली. देवेंद्र भुयार तत्कालीन कृषी मंत्री अनिल बोंडेंचा 9,791 मतांनी पराभव करून विधानसभेत पोहोचले. विशेष म्हणजे राजू शेट्टी यांचा स्वाभिमानी कामगार पक्षाचे ते एकमेव आमदार निवडून येणारे आमदार ठरले. आर्वी विधानसभा मतदारसंघात 2019च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे दादाराव केचे हे 87,318 एवढी मतं मिळून विजय झाले. तर काँग्रेसचे अमर काळे यांना 74,851 मते मिळाली. म्हणजेच तब्बल 12,467 मतांनी काँग्रेसच्या अमर काळेंचा आर्वी विधानसभेत पराभव झाला. तेच अमर काळे आज शरद पवार गटाकडून वर्ध्याचे विद्यमान खासदार म्हणून केंद्रात पोहोचले आहेत. देवळी विधानसभा मतदारसंघात 2019च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे रणजित कांबळे 75,345 मतं मिळवून सलग तिसऱ्यांदा या मतदारसंघातून विजयी झाले. तर त्यांच्या विरोधात असणारे अपक्ष राजेश बकने यांना 39,541 एवढं मताधिक्य मिळालं. तब्बल 35,804 मतांनी अपक्ष राजेश बकने यांचा पराभव करत रणजित कांबळे यांनी जोरदार मुसंडी मारली होती. तर सलग तिसऱ्यांदा जरी विधानसभेवर गेले असले तरी 2024चा विजय हा त्यांचा 6वा विजय असणार आहे. कारण देवळी मतदारसंघाचा वर्ध्यामध्ये 2009 साली समावेश झाला. वर्धा जिल्ह्यातील देवळी मतदारसंघ पूर्वीपासूनच काँग्रेसचा गड राहिला आहे. काँग्रेसच्या तत्कालीन प्रदेशाध्यक्ष प्रभाराव येथून आमदार होते. म्हणूनच त्यांचा वारसा जपणारे विद्यमान आमदार रणजित कांबळे हे 6व्यांदा आमदारकीसाठी निवडणूक लढवू शकतात. हिंगणघाट विधानसभा मतदारसंघात 2019च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे समीर कुनावर हे 1,03,585 मतं मिळवून दुसऱ्यांदा विजयी झाले. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे राजू उर्फ मोहन तिमंडे यांना 53,130 दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. म्हणजेच भाजपचे समीर कुनावर यांनी तब्बल 50,455 मतांनी काँग्रेसचे राजू उर्फ मोहन तिमंडे यांना चितपट केले. मात्र या समीर कुनावर यांच्या मतदारसंघातून काँग्रेसचे अमर काळे यांना तब्बल 20,000चे मताधिक्य मिळाले. त्यामुळे विद्यमान आमदार समीर कुनावर यांना यामुळे मोठा धक्का बसल्याचं चित्र आहे. म्हणूनच त्यांची उमेदवारी यावेळी धोक्यात असल्याच्या चर्चा सध्या वर्धा विभागात सुरू आहेत. वर्धा विधानसभा मतदारसंघात 2019च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे डॉक्टर पंकज भोयर
79,739 मते मिळून सलग दुसऱ्यांदा विजयी झाले. तर काँग्रेसचे शेखर शेंडे यांना 71,806 एवढी दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली. म्हणजेच काय, पंकज भोयर यांना 7,933 मतांनी या मतदारसंघातून लीड मिळाली होती. त्यामुळे आपला तिसरा विजय साकारण्यासाठी ते आता सज्ज असल्याचं बोललं जात आहे. 2019च्या निकालावरून लक्षात येतं की मूळचा काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघामध्ये भाजपनं वर्चस्व मिळाल्याचं चित्र लोकसभेत झालेल्या 2019च्या विधानसभेच्या निवडणुकांवरून आणखीन अधोरेखित झालं. अमरावती जिल्ह्यातील 2 आणि वर्ध्यातील 4 विधानसभा मतदारसंघांपैकी भाजपला 4 तर काँग्रेसला अवघ्या एका मतदारसंघात विजय मिळवण्यात यश आलं. तर एका ठिकाणी स्वाभिमानी पक्षाचे आमदार विजयी झाले. त्यामुळे 2019 नंतर काँग्रेसनं पुन्हा या विधानसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केलं. या ठिकाणी पुन्हा वर्चस्व मिळवण्यासाठी संबंधित मतदारसंघातील नेते कामाला लागले आणि भाजपचं वर्चस्व असूनही 2024च्या लोकसभेत इथून महाविकास आघाडीनं बाजी मारली. त्यामुळे 2014 पासून ताब्यात घेतलेला जिल्हा आता भाजपच्या हातातून निसटून चाललाय की काय, अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे. म्हणूनच लोकसभेचा गड गेला असला तरी विधानसभेचा हाती असलेला गड भाजप राखणार का, की महाविकास आघाडीचा वाढलेला आत्मविश्वास त्यांना विधानसभेला हे विजय मिळवून देणार का, हे येत्या काळात स्पष्ट होईलच. विधानसभेच्या दृष्टीनं घडणारी प्रत्येक घडामोड आम्ही तुम्हाला सांगणारच आहोत. पण त्याआधी वर्ध्यामधील विधानसभाबद्दल तुमची प्रतिक्रिया आम्हाला कळवायला विसरू नका. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.